मतदारसंघातून कुठल्या प्रभागातलं इच्छुक आहात आणि आपलं राजकीय सामाजिक कार्य काय आहे? मी पृथ्वीराज सोनवणे, माजी नगरसेवक, 2013 ते 18 जळगाव महापालिकेचा सदस्य राहिलेलो आहे. जळगाव महापालिकेचा सदस्य असताना सर्वप्रथम अभ्यासू नगरसेवकचा पुरस्कार पृथ्वीराज सोनवणेला पहिले मिळालेला आहे. त्याच्यावरच आपल्याला समजेल की जळगाव महापालिकेची संपूर्ण माहिती फक्त पृथ्वीराज सोनवणेला आहे. आणि आता इच्छुक जे आहे तर 13 प्रभागातून आहे. मी 13 प्रभाग अ हा मागासवर्ग म्हणजे OBCचा प्रभाग आहे आणि त्यामध्ये मी आता इच्छुक आहे. भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी म्हणून जर दिली तर मी 100% इथून लढणार. अन्यथा भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी जर नाकारली तर मी निवडणूक लढणार नाही. हे सर्वप्रथम आपणास हे सांगतो आहे, कारण आपण मला प्रश्न विचारणार की अपक्ष लढणार का, काय करणार, म्हणून मी आताच तुम्हाला क्लिअर करून देतो. आता मागचे विजन, माझं पुढचं विजन आणि मागचं काय होतं जे झालं महापालिकेत, मी महापालिका गाजवलेली हे संपूर्ण जळगावकरांना माहिती आहे. जळगाव ज्या मी प्रभागात राहतो त्यांच्या सर्व समस्या आजपर्यंत, जर पाणी आलं असेल नसेल, केव्हा येणार, कधी येणार, लाईटाचा प्रॉब्लेम असेल, गटारीचा असेल, कुत्रे मांजरं मेलेले असतील, छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आजही मीच करत आहे. जे गेल्या 2008पासून 2008ला मी सर्वात पहिले निवडणूक लढवली होती सन्माननीय प्रदीप भाऊराव रायसोनी यांच्या विरोधात आणि त्यानंतर 2013ला मी निवडणूक जिंकलो आणि 2018 त्यानंतर आता ही 2025-26ची निवडणूक आहे. मला मतदारांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की जर चांगला व्यक्ती अभ्यासू नगरसेवक जर हवा असेल तर नागरिकांनी आणि आमच्या पक्षांनी सुद्धा तिकीट द्यावं ही विनंती करतो. धन्यवाद.